मी तुम्हाला इथं येऊन सांगू इच्छितो की मलकापूरचं पालकत्व मकरंद पाटलानं आज जाहीररित्या घेतलेलं आहे. निधीची चिंता करू नका हो. निधीची काय भाषा कुणी करावी? अहो, राज्याचं अर्थ खातं आपल्या हातामध्ये. या राज्याचा अर्थमंत्री आपल्या पक्षाचा नेता आहे. 7.5 लाख कोटीचं बजेट अजितदादांच्या हातामध्ये. तुम्ही काळजी करू नका. या मलकापूर करता निधीचा पाऊस आम्ही पाडू. मी कुठल्याही पद्धतीची चिंता करू नका. आणि निधी कसा का आणायचा असतो हे मकरंद पाटलाला विचारा. कोट्यावधी रुपये वाई विधानसभा मतदारसंघाकरता आणणारा मी आमदार आहे. आणि आता तर राज्याचा मदत आणि पुनर्वसन मंत्री आहे. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या झोपडपट्टीच्या संदर्भात मी लोणंदला आता नवीन प्रकल्प करतोय. लोणंद बरोबर मलकापूरचा प्रकल्प सुद्धा मान्यतेकरता राज्य सरकारला सबमिट केला जाईल आणि तो मान्य करून घेतला जाईल. लक्षात ठेवा. काहीही काळजी करू नका. कोण आलं कोण गेलं, राजकारणामध्ये असे अनेक येतात जातात. अहो, ज्यांनी पुत्रवत तुमच्यावर प्रेम केलं त्या पृथ्वीराज बाबांना तुम्ही विसरला. याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही. तुम्ही कुठेही गेला की तुमच्यावर आता कुणीही विश्वास ठेवणार नाही. इतकं प्रेम जर बाबांनी तुम्हाला लावलं असेल, कोट्यावधी रुपयाची कामं पृथ्वीराज बाबांनी मलकापूरला दिली असतील आणि तुम्हाला ती नीट करून घेता आली नसतील तर याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही. आणि म्हणून माझी या निमित्तानं विनंती आहे की आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आर्यन, तो बीडीएस आहे, जे डेंटिस्ट आहे, तो तरुण निश्चितपणानं चांगलं काम करेल. आणि हे सगळेच्या सगळे उमेदवार प्रचंड मताधिक्यानं मलकापूर नगरपालिकेमध्ये अभिमानानं आणि वाजत गाजत पाठवा, एवढीच आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो. मी तुम्हाला इथं येऊन सांगू इच्छितो की मलकापूरचं पालकत्व मकरंद पाटलानं आज जाहीररित्या घेतलेलं आहे. निधीची चिंता करू नका हो. निधीची काय भाषा कुणी करावी? अहो, राज्याचं अर्थ खातं आपल्या हातामध्ये. या राज्याचा अर्थमंत्री आपल्या पक्षाचा नेता आहे. 7.5 लाख कोटीचं बजेट अजितदादांच्या हातामध्ये. तुम्ही काळजी करू नका. या मलकापूर करता निधीचा पाऊस आम्ही पाडू. मी कुठल्याही पद्धतीची चिंता करू नका. आणि निधी कसा का आणायचा असतो हे मकरंद पाटलाला विचारा. कोट्यावधी रुपये वाई विधानसभा मतदारसंघाकरता आणणारा मी आमदार आहे. आणि आता तर राज्याचा मदत आणि पुनर्वसन मंत्री आहे. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या झोपडपट्टीच्या संदर्भात मी लोणंदला आता नवीन प्रकल्प करतोय. लोणंद बरोबर मलकापूरचा प्रकल्प सुद्धा मान्यतेकरता राज्य सरकारला सबमिट केला जाईल आणि तो मान्य करून घेतला जाईल. लक्षात ठेवा. काहीही काळजी करू नका.